हा, तर ऍक्च्युली LR2 हा मी तुम्हाला दिला, LR3 दिला होता आणि तुम्हाला इन्स्ट्रक्शन्स पण दिल्या होत्या की तुम्ही हे करा. पण मला कोणाकडूनच ह्या वेळेस वर्कशीट सॉल्व्ह करून मिळालेलं नाहीये. सो आय एम नॉट हॅपी विथ दॅट. आता ह्याच्यातले काही क्वेश्चन जर तुम्हाला अडले असतील तर ते क्वेश्चन नंबर मला सांगा. ते क्वेश्चन्सचे आन्सर तोपर्यंत आपण डिस्कस करू, बाकीचे येतात तोपर्यंत. चला, असं एवढं करता येईल आपल्याला. Sir, चला, question number 16. क्वेश्चन नंबर 16, 16. Yes, sir. हा, क्वेश्चन नंबर 16 बघा काय येतं. क्वेश्चन नंबर 16 हा आहे इथं, ठीक आहे. तर इथे काय केलंय बघा, क्वेश्चन नंबर 16 मध्ये इथून सुरुवात करू आपण. बघा, 3 आणि त्याच्या अपोजिट जो नंबर आहे तो काय, 1 आहे. सो 3 1 जा 3 इथं लिहिलंय बघा. हा, नंतर 5 अँड 1 यांचं मल्टिप्लिकेशन लिहिलंय, तर 5 1 जा 5. आणि 2 अँड 1, 4 अँड 2 यांचं दोघांचं मल्टिप्लिकेशन इथे लिहिलं, 8 लिहिलेलं आहे. सो तुम्ही अशा पण वेने जाऊ शकता, किंवा इथून सुरुवात करा कशापासून, एकाने. त्याच्या अपोजिट नंबर 3, 1 इंटू 3 इज 3. नंतर 2 इंटू 4 दॅट इज 8. अँड 1 इंटू 5 इज 5. ओके. सो आय होप श्रावणी समजलं असेल तुला लॉजिक. जर इथून आपण सुरू केलं बघा, 1 इंटू 5 दॅट इज 5. 0 इंटू 9 इज 0. अँड 4 इंटू 2 इज 8. तर मग आपलं उत्तर काय येणार आहे बघा, 0 इंटू 8 दॅट इज 0. सो शेवटचा डिजिट 0 असेल आपला. सो तुमचं उत्तर 760 येणार आहे. 2 इंटू 3 दॅट इज 6. अँड 7 इंटू 1 दॅट इज 7. सो 760 उत्तर तुझं येणार आहे. समजलंय तुम्हाला? ह्या प्रश्नाचं उत्तर समजलंय कसं काढलं ते? Yes, sir. ओके. श्यामली, रिषभ, काय अडचणी असतील ते विचारा प्लीज या पर्टिक्युलर वर्कशीट मध्ये. नाही सर. सर्व क्वेश्चन आले आहेत आता याच्यामधले? हो. मग श्यामली, तुला काही अडचण याच्यामध्ये? नाही. मग तुम्ही टाकलं का नाही बेटा? हे सॉल्व्ह करून तुम्ही प्रत्येक क्वेश्चन सॉल्व्ह करून टाकलं का नाही? पहिल्या प्रश्नाचा आन्सर सांगा मला, चला. काय येणार आहे पहिल्या प्रश्नाचा आन्सर? Option number 1. हा, बोल बोल. Sir, first answer है. बरोबर. काय काय लॉजिक शोधलं बेटा याच्यामध्ये? सर मीन्स 3 ब्लॉक मधले जे अंक आहेत त्यांची एकूण बेरीज 83 येते. व्हेरी गुड, व्हेरी गुड. येस. तर आता काय करा तुम्ही, जे पण सॉल्व्ह केलेलं आहे ना, तर ते वहीवर उतरवलंच असेल तुम्ही, तर ते शेअर करा ग्रुपवर. ग्रुपवर काय करा, शेअर करा. ठीक आहे, सर बोला. सर मी जे सॉल्व्ह केलंय ना तसं सिस्टमॅटिकली लिहायचं बाकी आहे. अच्छा, बर, ठीक आहे. चला, आज आपल्याला जो टॉपिक घ्यायचा आहे त्या टॉपिक च नाव आहे लेटर सिरीज. अक्षरमाला आपण असं त्याला म्हणू. तर मागच्या वेळेस पण आपण हा टॉपिक डिस्कस करणार होतो, परंतु ड्यू टू लो अटेंडन्स फक्त शामलीच प्रेझेंट होती म्हणून आपण राहू दिलं. तर आज आपण थांबणार नाही त्या केससाठी, बाकीच्यांसाठी आपण रेकॉर्डिंग अवेलेबल करून देऊ. आता बघा, लेटर सिरीज मध्ये आपण दोन टाईपचे क्वेश्चन्स आपल्याला विचारले जातात. टू फाइंड द मिसिंग लेटर अँड टू फाइंड द रॉंग टर्म. जे आपण नंबर सिरीज मध्ये बघितलं होतं त्याच प्रकारचा सिच्युएशन यामध्ये असते. टू फाइंड द मिसिंग लेटर अँड टू फाइंड द रॉंग टर्म. फक्त या केसमध्ये आपल्याला सर्व टर्म्स हे तुम्हाला
लेटर्स दिले असतील, इंग्रजी लेटर्स दिले असतील, कधीतरी एक इंग्लिश लेटर असेल किंवा एकापेक्षा जास्त इंग्लिश लेटर पण त्याच्यामध्ये असतात, म्हणजे ग्रुप ऑफ लेटर्स पण असतील त्याच्यामध्ये. तर याच्यासाठी तुम्हाला काय काय माहिती पाहिजे? यू मस्ट नो द अल्फाबेटचे नंबर्स आपल्याला माहिती पाहिजे. पोझिशन्स आपण त्याला म्हणतो, अल्फाबेटच्या पोझिशन्स आपल्याला माहिती पाहिजे. ओके. नंतर अपोजिट फ्रेंड्स आपल्याला माहिती पाहिजे. अल्फाबेटचे अपोजिट फ्रेंड्स आपल्याला माहिती पाहिजे. ते फ्रेंड्स, अपोजिट फ्रेंड्स म्हणजे काय हे मी तुम्हाला समजून सांगतो. नंतर पुन्हा या अल्फाबेट्सच्या बाबतीमध्ये आपल्याला अजून काही ऍडिशनल इन्फॉर्मेशन पाहिजे, माहिती पाहिजे असते, ती आपण आता पुढच्या स्लाइड्स मध्ये आपण डिस्कस करणार आहे. आता बघा, हे अल्फाबेटचे नंबर्स आहेत. तर तुम्ही हे अल्फाबेट्स अशाच पद्धतीने तुमच्या लक्षात असले पाहिजे. म्हणजे फर्स्ट 13 मी लिहिलेले आहेत आणि त्याच्यानंतरचे 13 असे लिहिलेले आहेत. म्हणजे 26 अल्फाबेट्स, फर्स्ट 13 अँड नेक्स्ट 13 अशा पद्धतीने आपण लिहा, म्हणजे ते सर्वात जास्त योग्य राहील आपल्यासाठी. आता या अल्फाबेटचे नंबर्स पाठ करण्यासाठी मी तुम्हाला कोडिंग डिकोडिंग मध्ये पण सांगितलं होतं बऱ्यापैकी वेळेस. तुम्हाला वेगवेगळ्या इनोव्हेटिव्ह मेथड्स मी तुम्हाला सांगितल्या होत्या. तसं बघा, टी चा नंबर 20 आहे, म्हणजे T20 क्रिकेट फेमस आहे, सो टी चा नंबर 20 आहे. हे आपण कधी विसरणार नाही. श्रावणी आणि श्यामली दोघांचा नंबर, एस चा नंबर किती वर आहे? 19 वर आहे. रिषभचा R18 वर आहे. ओके. तर म्हणजे आपण आपल्या नावाला जरी कनेक्ट केलं, आपल्या नावाचे 3 इनिशियल्स असतात. श्यामली पाटील, पाटीलचा P16 वर आहे. श्रावणी जाधव, जाधवचा J10 वर आहे. म्हणजे आता बघा ना, आपले 4-5 नंबर आपले असेच पाठ होऊन गेले. 4-5 नंबर आपले असेच पाठ होऊन गेले. ओके, ठीक आहे. तर याला म्हणतात लिंकिंग मेथड. याला काय म्हणतात? लिंकिंग मेथड. म्हणजे एखादी गोष्ट जर तुम्हाला कायमस्वरूपी लक्षात ठेवायची असेल, तर त्याच्यासाठी त्या गोष्टीला काहीतरी लिंक करून ठेवा, जेणेकरून ते तुम्ही कधीच विसरू शकणार नाही. ओके. तर अशा पद्धतीने तुम्ही अल्फाबेटचे नंबर्स पाठ करू शकतात. आता मी अपोजिट फ्रेंड्स अशी एक टर्म वापरली बघा, अपोजिट फ्रेंड. त्याच्यावर देखील लॉजिक असतं, अपोजिट फ्रेंड्स. ओके. तर ती काय बघा, ए चा अपोजिट मित्र झेड आहे, म्हणजे त्याच्या समोरासमोर, बरोबर समोरासमोर येणारा अल्फाबेट. ओके. तसं जर तुम्ही बघितलं तर बी च्या बरोबर समोरासमोर येणारा अल्फाबेट वाय, म्हणजे बी चा अपोजिट मित्र काय झाला? वाय. सी चा अपोजिट मित्र एक्स, डी चा अपोजिट मित्र डब्ल्यू, ई चा अपोजिट मित्र व्ही, एफ चा अपोजिट मित्र यू. आणि हे सर्व गोष्टी आपण कोडिंग डिकोडिंग मध्ये ऑलरेडी आपण डिस्कस केलेल्या आहेत. तुम्हाला जर आठवत असेल तर कोडिंग डिकोडिंग ह्या चॅप्टर मध्ये आपण हे डिस्कस केलेलं आहे आणि आतापर्यंत तुमचं पाठ पण झालेलं असेल ते. तर जसं बघा, हे आता हे अल्फाबेटचं एक व्हील आहे, सायकल म्हणू त्याला आपण, की ए चा नंबर 1 आहे, बी चा नंबर 2, सी चा नंबर 3, नंतर 4 क्लॉकवाईज पोझिशन मध्ये आपण याची मुवमेंट दिलेली आहे. 26 नंतर मग आता बघा, ए नंतर मग काय, झेड नंतर पुन्हा काय येतोय? तुमचा ए येतोय. म्हणजे ए ला आपण आता 27 नंबर देऊ शकतो पुढच्या सेकंड सायकल मध्ये आपण घेताना. बी चा नंबर आपण काय देऊ शकतो? 28 देऊ शकतो, याला 29. ओके. म्हणून मी जर विचारला तर 31 वर कुठला अल्फाबेट असेल, तर काय सांगाल? 31 वर कुठला अल्फाबेट येणार आहे? ई. तर काय करायचं, याच्यातून 26 मायनस करून टाकायचे, म्हणजे याच्यावर अल्फाबेट येणार आहे 5 वर जे अल्फाबेट येते, आणि 5 वर तुमचा आहे ई. तर अशा प्रकारे ह्या व्हीलचा उपयोग आपण करू शकतो अल्फाबेटसाठी. नंतर जसं मी तुम्हाला लिंकिंग पद्धत सांगितली बघा लक्षात ठेवण्यासाठी, T20 क्रिकेट, टी चा नंबर 20 आहे. आता आपण हे कधीच विसरणार नाही. गॉड ऑफ क्रिकेट सचिन तेंडुलकर आणि श्रावणी आणि श्यामली या दोघांच्या नावाशी तो आहे जुडलेला. सो एस चा नंबर 19 आहे आणि टी चा क्रमांक 20 आहे. तर असे जे वर्ल्ड फेमस पर्सनॅलिटीज आहेत आणि जे आपल्या पण फेवरेट आहेत, तर त्यांच्या बाबतीमध्ये आपण विचार करू शकतो. नंतर इंडियाचा आय हा 9 वर आहे, आपल्या सर्वांचाच इंडिया, त्याचा नंबर आय 9 वर आहे. विराट कोहलीचा, फेमस क्रिकेटर आहे, विराट कोहलीचा V 22 वर आहे, तर त्याचा के 11 वर आहे. पुन्हा आपण हे लक्षात ठेवण्यासाठी
22च्या निम्मे 11 होतो, जो बी च्या निम्मे के होतो. असं काहीतरी तुम्ही एक विचित्रपणा त्याच्याशी अटॅच करून ठेवा, तुम्हाला लक्षात येईल. अपोजिट मित्रांसाठी बघा, ए चा अपोजिट मित्र झेड आहे हे लक्षात ठेवण्यासाठी अझीम प्रेमजी, अझीम प्रेमजी विप्रोचे चेअरमन आहेत आणि खूप चॅरिटेबल पर्सन आहे. बी वाय बाय बाय, ओके, बाय बाय जेव्हा म्हणाल याच्या पुढे, तर बी आणि वाय हे अपोजिट मित्र आहेत. नंतर सी एक्स कस्टमर एक्सपिरियन्स, डी डब्ल्यू माउंटेन ड्यू, डर के आगे जीत आहे, किंवा आपण त्याला धन्यवाद पण म्हणू शकतो, किंवा डोअर अँड विंडोज. तुम्ही तुमचे देखील याच्यामध्ये शॉर्टकट ऍड करू शकतात. ईव्ही ला आपण टाकलंय इलेक्ट्रॉनिक व्हेकल्स, इलेक्ट्रॉनिक व्हेकल्स. आता पुढे इलेक्ट्रॉनिक व्हेकल्सच आपल्याला वापरावे लागणार आहे ड्यू टू द एन्व्हायरमेंटल जे प्रॉब्लेम्स क्रिएट होतात पेट्रोल आणि डिझेलमुळे. इलेक्ट्रॉनिक व्हेकल आता हा न्यू ट्रेंड येतोय पुढे. नंतर फू, फ्रेंडशिप अनलिमिटेड, फू नावाची एक जापनीज कला पण आहे. नंतर GT, गुड थॉट, गुड टाइम. नंतर HS हायस्कूल, आपलं 10वी पर्यंतचं शिक्षण झालेलं असं. हॉटस्पॉट, IR इंडियन रेल्वे. नंतर JQ जॅक अँड क्वीन, प्लेइंग कार्ड्स मध्ये असतात बघा. KP खेमचंद्र पाटील, KP माझ्या नावाचं ॲब्रिव्हिएशन खेमचंद्र पाटील. नंतर वी लव्ह अवर कंट्री, वी लव्ह अवर पॅरेंट्स, वी लव्ह अवर स्कूल, वी लव्ह अवर सिबलिंग्स. ओके. नरेंद्र मोदी, 2024 पर्यंत आपले प्राईम मिनिस्टर असणारे नरेंद्र मोदी, लक्षात घ्या. तर दीज आर द जस्ट आय हॅव शेअर्ड यू सम ऑफ द की वर्ड्स, त्याला आपण काय म्हणू, की वर्ड्स म्हणू, की ज्याच्याने तुमचे हे सर्व गोष्टी ह्या व्यवस्थित लक्षात राहतील, विसरणार नाही तुम्ही ह्या सहसा. ओके. मग याच्यावर क्वेश्चन्स कसे विचारले जातात, किंवा काही विशेष माहिती काय बघा. अजून या अल्फाबेट्सच्या बाबतीत आपल्याला काय विशेष माहिती आहे. 26 इंग्लिश अल्फाबेट्स आहेत, त्याच्यामध्ये 5 स्वर आहेत ज्याला आपण ओव्हल्स म्हणतो, आणि 21 काय आहेत, कन्सोनंट्स आहेत, म्हणजे व्यंजन आहेत. 21 व्यंजन आहेत. ओव्हल्स मध्ये ही लिस्ट आहे बघा, AEIOU हे स्पेशल अल्फाबेट्स आहेत. तर यांना नंबर्स पण आपण लक्षात ठेवले पाहिजे. यांचे नंबर्स, ए चा नंबर 1 आहे, ई चा नंबर 5 आहे, आय चा नंबर 9, ओ चा नंबर 15 आहे, आणि यू चा नंबर 21 आहे. यू चा नंबर 21 आहे. म्हणजे जर अशी तुम्हाला शृंखला कधी विचारली गेली, तर AEI question mark and then U. So which will be the missing term of this particular series? Which alphabet will come in place of question mark? So काय येणार आहे तुमचं उत्तर? So what will be your answer? So yes, O. O येणार आहे, कारण की हे ओव्हल्सची सिक्वेन्स आहे, स्वर आहेत, सर्व ओव्हल्स आहेत. ओके, राईट. अजून बघा आपल्याला काय काय माहिती पाहिजे. अल्फाबेट्स विथ प्राईम नंबर्स, अल्फाबेट विथ प्राईम नंबर्स, असे अल्फाबेट की ज्यांचे अक्षर हे मूळ संख्या आहेत. म्हणजे मग तुम्ही लिहितायत, आय होप यू पीपल आर रायटिंग दिस. ओके, तुम्ही नोट डाऊन करून घेताय ते, कारण की पुढे जेव्हा आपल्याला क्वेश्चन्स येतील, ते क्वेश्चन सॉल्व्ह करण्यासाठी तुम्हाला याचा उपयोग होणार आहे. ओके, सो BCEGKMQS and W यांचे जर नंबर बघितले ना आपण, हे नंबर 2, 3, 5, 7, 11, 13, 17, 19 and 23. These are what? These are which kind of numbers? These are prime numbers. These are prime numbers. नंतरचे जे अल्फाबेट्स आहेत बघा, अल्फाबेट्स विथ परफेक्ट स्क्वेअर नंबर्स, पूर्ण वर्ग संख्या असलेली अक्षरे, म्हणजे ADIPY. हे जर अल्फाबेट्स तुम्ही बघितले, तर ह्या अल्फाबेटचे जे क्रमांक आहेत 1, 4, 9, 16 and 25, these are what? These are perfect squares. These are perfect square. म्हणून एक वेगळा ग्रुप ते तयार करतात, एक वेगळा ग्रुप ते तयार करतात. ओके, so sometime there is a question on this also. Okay, so take a note of this both. या दोघांची लिस्ट तुम्ही नोट डाऊन करून घ्या. ठीक आहे. Done, sir. आता बघा,
इथं आपल्याला विचारलंय की खालीलपैकी अक्षरमाला पूर्ण करा, म्हणजे कम्प्लीट दिस लेटर सिरीज. ओके, याला इंग्लिश मध्ये कसं म्हणू आपण? कम्प्लीट द फॉलोइंग लेटर सिरीज. तुम्हाला ज्या भाषेमध्ये तुम्ही कम्फर्टेबल असाल त्या भाषेमध्ये तुम्ही लिहून घ्या, कम्प्लीट द फॉलोइंग लेटर सिरीज. आता याला काय करायचं बघा, सिंपल याच्यासाठी एकच काम करायचंय की अल्फाबेट्सला काय द्यायचे, नंबर्स मध्ये कन्वर्ट करायचंय. म्हणजे बघा, मी जी ला नंबर देतोय, आता जी चा नंबर आहे 7. व्हेरी गुड ऋतिका. एच चा नंबर आहे 8, जे चा नंबर आहे 10, याचा नंबर आहे 13 आणि याचा नंबर आहे 17. ओके, ठीक आहे. आता नंबर्स मध्ये कन्वर्ट केल्यानंतर आपल्याला काय दिसतंय बघा इथं. यस श्यामली, व्हेरी गुड, व्हेरी गुड. मधुर ऑल्सो. इथं हा 1 ने वाढला होता, 7 to 8. नाव 8 to 10 2 ने वाढलाय हा नंबर. नंतर हा नंबर 3 ने वाढला. Then this number is increased by 4. Now my number should increase by 5. So 17 plus 5 that is 22. आणि आत्ताच आपण म्हटलं की 22 म्हणजे काय? विराट कोहलीचा व्ही. विराट कोहलीचा व्ही म्हणजे आपलं उत्तर काय यायला पाहिजे? ऑप्शन नंबर 3. ऑप्शन नंबर 3. So the best way to solve the questions on number series, sorry, letter series, is to convert it into number series. नंबर सिरीज मध्ये कन्वर्ट करायचं ते. जे पोझिशन्स आपल्याला माहिती आहे अल्फाबेटच्या, त्याच्यानुसार त्याला नंबर्स मध्ये कन्वर्ट करायचं आणि मग लॉजिक शोधायला आपल्याला सोपं जातं. ओके, सो राईट डाऊन दिस क्वेश्चन. दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट. झालं की डन म्हणा चॅट बॉक्स मध्ये पटकन. ओके, पुढचा क्वेश्चन बघा, तुम्ही प्रत्येकाने करण्याचा प्रयत्न करा. आता बघा, आपण हा क्वेश्चन जर आपण बघितला तर याला नंबर्स देऊयात आपण. ए चा नंबर किती आहे? 1 आहे. डी चा नंबर किती आहे? 4 आहे. आय चा नंबर 9 आहे आणि पी चा नंबर किती आहे? 16 आहे. आताच घेतलं ना आपण हे अल्फाबेट्स हुज नंबर्स आर परफेक्ट स्क्वेअर. सो 1 4 9 16. नंतरचा काय येणार आहे? 25. सो हा दिस इज 1 स्क्वेअर, दिस इज 2 स्क्वेअर, दिस इज 3 स्क्वेअर, दिस इज 4 स्क्वेअर, दिस इज 5 स्क्वेअर. सो 5 स्क्वेअर म्हणजे 25 हा कशाचा नंबर आहे? वाय चा नंबर आहे. सो दॅट विल बी युअर आन्सर. दॅट विल बी युअर आन्सर. येस.
म्हणजे बघा, जर तुम्हाला माहिती असेल, इफ यू नो दिस, then you can able to give the answer in very quick time. इमिजिएटली आन्सर त्यामध्ये येणार आहे तुमचं. ओके, नेक्स्ट क्वेश्चन. टेक युअर टाइम. Next question. Write down this question on notebooks. Come on, everyone. Complete the following series. Yes, come on, Rutika, Shamli, Rishabh, Shravani. Yes, I got the answer from Shamli, Rishabh. Very good. सो बघा, आता नंबर देऊ आपण बघा. श्रावणी, शामली, मधुर, कमॉन. डब्ल्यू चा नंबर किती आहे? 23 आहे बघा. यू चा नंबर 21 आहे. हा 18 आहे आणि हा 14 आहे. तर बघा, आता हे डिक्रीज होताना दिसत आहेत. हा पहिला नंबर कितीने डिक्रीज झालाय? 2 ने. आफ्टर दॅट दिस नंबर इज डिक्रीज बाय 3. आफ्टर दॅट तो 4 ने कमी झालाय. आता कितीने कमी व्हायला पाहिजे ऋतिका? आता तो 5 ने कमी व्हायला पाहिजे. सो युअर, येस, व्हेरी गुड. सो 14 मायनस 5 दॅट इज इक्वल टू 9. आणि 9 वर कुठला अल्फाबेट आहे? आय. आय फॉर इंडिया. आय फॉर इंडिया. So your answer will be option number 4. Yes, option number 4. So it is always better to convert लेटर सिरीज. आपण लेटर सिरीजला कशात कन्वर्ट करतोय? म्हणजे आपण या चॅप्टर मुळे 2 सिरीज आपण शिकतोय. एक लेटर सिरीज तर होतच आहे आपलं, आणि दुसरी अजून कोणती सिरीज आपण कन्वर्ट करतोय? नंबर सिरीज. याच्यामध्ये आपला पॅटर्न बघितला आपण. Very good. Well done. Now next question. Everyone try to give me the answer. Complete the following series. Complete the following series. Yes, what is the answer? I got the answer from Shamli. Come on, Shravani, Rutika, Rishabh, Madhur. Numbers द्या बेटा. D चा नंबर किती आहे? 4 आहे. E चा किती आहे? 5 आहे. I चा किती आहे? 9 आहे. आणि R चा किती आहे? 18 आहे. तर आपण इथं बघितलं तर इथे कितीने इन्क्रीमेंट झालाय? 1 ने इन्क्रीमेंट झालाय. नंतरची इन्क्रीमेंट कितीची आहे? नंतरची इन्क्रीमेंट कितीची आहे? 4 ची आहे. ओके, नंतरची इन्क्रीमेंट कितीची आहे? दिस नंबर इज इन्क्रीज बाय 9. सो बघा, सो 1 म्हणजे इथं 1 स्क्वेअरने वाढला, इथं 2 स्क्वेअरने वाढला, इथं 3 स्क्वेअरने वाढला. आता कोणाच्या स्क्वेअरने वाढणार आहे? 4 स्क्वेअर. सो 4 स्क्वेअर इज व्हॉट? प्लस 16. 18 प्लस 16 दॅट इज इक्वल टू 34. आता 34 वर कुठला अल्फाबेट आहे? याच्यासाठी काय करावं लागेल आपल्याला? 26 काय करावे लागतील? मायनस करावे लागतील त्याच्यातून. खाली किती उरतील? 8. आणि 8 वर कुठला अल्फाबेट आहे? एच.
सो आपला आन्सर काय येणार आहे इथं एच येणार आहे. आन्सर इज एच विच इज ऑप्शन नंबर 1. किती लोकांना समजलंय? समजलं असेल तर यस म्हणा. चला, समजलं असेल तर क्वेश्चन समजला असेल तर यस म्हणा कमेंट बॉक्स मध्ये. म्हणजे इथं इन्क्रीमेंट, आता श्यामली इथे इन्क्रीमेंट कशाची होती? 1 स्क्वेअर, 2 स्क्वेअर, 3 स्क्वेअर, 4 स्क्वेअर. हा, खूप चांगला प्रश्न आहे, लिहून घ्या. येस, ओके. आता बघा, इथं आपल्याला फक्त एक अल्फाबेट्स नाही दिलाय, ग्रुप ऑफ अल्फाबेट दिलाय. आता एक प्रश्न मी तुम्हाला कंप्लीट करून दाखवतो इथं, आणि मग तुम्ही पुढचे प्रश्न सॉल्व्ह कराल. इथं बघा, पहिला अल्फाबेट काय तुमचा डी आहे, जो 4 वर आहे. या ग्रुपचा पहिला अल्फाबेट ई आहे, तो 5 वर आहे. या ग्रुपचा पहिला अल्फाबेट एफ आहे, जो 6 वर आहे. आणि हा तुमचा किती वर आहे? एच. हा किती वर आहे? 8 वर आहे. ओके. ऍक्च्युली इथं आता थोडस गडबड झालेली आहे. ऍक्च्युली इथं जी पाहिजे होता पहिल्यांदा, म्हणजे पहिला 4, 5, 6 आणि मग 7. ओके, 7 वर यायला पाहिजे होता अल्फाबेट वाला पार्ट. हा, तर आपण त्या अनुषंगाने बघितलं तर 8 नंतर 9 म्हणजे इथं आय यायला पाहिजे. 9 वर कोणता अल्फाबेट असेल? आय असेल. बाकीच्या अल्फाबेट्स मध्ये काय होते बघा, हा एफ किती वर होता? 6 वर होता. हा 8 वर आहे, हा 10 वर आहे, आणि हा 12 वर आहे. म्हणजे 2-2 ने वाढतायत. तर मग 12 आणि 2 किती होईल? 14. 14 वर तुमचा अल्फाबेट आहे एन. नंतर इथं जी बघा किती वर आहे? 7 वर आहे. जे 9 वर आहे. नंतर हा पुन्हा किती वर आहे? 12 वर आहे. म्हणजे पहिल्यांदा 2 ने वाढला, 3 ने वाढला, पुन्हा हा 2 ने वाढलाय. 2-2 नेच वाढ झालेली पाहिजे होती इथं. तर 12चा पुन्हा 16 होऊन जाईल. हा 14 वर आहे, एन 14 वर आहे, 14चा 16 होईल. म्हणजे आय एन पी यायला पाहिजे होतं तुमचं उत्तर. येतंय लक्षामध्ये? हा, येतंय लक्षात? ग्रुप्स वाढलेत बघा. मी इथं थोडासा बदल करून देतो याच्यामध्ये. 1-2 मिनिटं थांबा. याच्यामध्ये थोडासा बदल करून घेतो आणि मग आपण त्या प्रश्नाला डिस्कस करू आपण. हा बघा, असा तो तुमचा क्वेश्चन त्या ठिकाणी होता. म्हणजे तो असला पाहिजे की डी एफ डी एफ जी हा एक पहिला ग्रुप आहे. आता याच्यातलं पहिलं लेटर घेतलं आपण. डी चा नंबर किती आहे? 4 आहे. ई चा नंबर किती आहे? 5 आहे. एफ चा नंबर किती आहे? 6 आहे. आणि जी चा नंबर किती आहे? 7 आहे. म्हणजे आता इथं जो पहिला येईल तो नंबर काय येणार आहे? 8 येणार आहे. म्हणजे आपला हा काय असायला पाहिजे? एच पाहिजे, राईट? आता एफ चा नंबर किती आहे? 6 आहे. एच चा नंबर 8, जे चा नंबर 10, एल चा नंबर 12. म्हणजे हा 14 वर येणारा अल्फाबेट आपल्याला एन असायला पाहिजे. जी चा नंबर 7 आहे. हिचा 10 आहे, याचा 12 आहे, याचा 14 आहे. तर इथं काय यायला पाहिजे? 16 यायला पाहिजे. आणि 16 वर अल्फाबेट काय असतो तुमचा? पी असतो. तर 3 ग्रुप मध्ये अशा प्रकारचं काम तुम्हाला करायचं आहे. ओके, चला आता हा पुढचा प्रश्न मी तुम्हाला दिला आहे. याच्यासाठी अपोजिट मित्र बघा. अपोजिट मित्र बघा. अपोजिट मित्र, अपोजिट फ्रेंड्स म्हणजे काय? समोरासमोरील आलेली जोडी. समोरासमोरील आलेली जोडी बघा. हम्म.
Very good, Shravani, Shamli, Rutika. Come on, give me the answer. Rishabh. Very good. Rutika also got the answer. Yes, Rishabh. आता बघा AZ ही एक अपोजिट फ्रेंडची पेअर आहे. त्याच्यानंतर काय काढलाय, बी एन सी ड्रॉप केलाय, नंतर DW घेतला, नंतर कोणता कोणता ई आणि एफ ड्रॉप केला, नंतर GT घेतला, नंतर काय ड्रॉप केलाय, कोणता ड्रॉप केलाय, एच आणि आय ड्रॉप केला, नंतर काय घेतला, जे. आता इथं KL ड्रॉप केला जाईल, मग काय घेतला जाईल, एम, आणि एम चा अपोजिट मित्र काय, एन. सो तुमचं उत्तर MN हे बरोबर आहे. व्हेरी गुड. चला, आता हा थोडासा वेगळा आहे बघा प्रश्न. कम्प्लीट द सिरीज, थोडंसं ऑब्झर्वेशन करा, तुम्हाला दिसेल ऑब्झर्वेशन. आता बघा 2 मिनिटामध्ये मीटिंग संपली ना, तर तीच मीटिंग जॉईन करायची. लक्षात घ्या मी काय सांगतोय तुम्हाला. मीटिंग संपली आता तरी तीच मीटिंग जॉईन करायची. काही सेकंदात ही मीटिंग संपणार आहे. चला उत्तर द्या पटकन. येस, आय गॉट द आन्सर फ्रॉम शामली, श्रावणी, ऋतिका. व्हॉट अबाउट यू, रिषभ? सो काय दिसतंय बघा, आता पेन्सिल या शब्दाचा पुढे जर गेलाय बघा, तर एल काढून टाकला, PCNIC दिसतंय. नंतर आता पी काढला, ENCI, म्हणजे एक लेटर मागून कट केलं जातं, एक लेटर पुढून कट केलं जातंय. नंतर बघा आय कट केला, काय भेटलं तुम्हाला, ENC भेटला. मग आता पुढून कट होईल एक लेटर, काय, ई कट होईल, म्हणजे काय राहील फक्त NC. सो दॅट विल बी युअर आन्सर. NC विल बी युअर आन्सर. अंडरस्टूड नाव. चला, मला या प्रश्नाचं उत्तर द्या. हा प्रश्न लिहा पटकन. आणि हा प्रश्न करता करता मीटिंग एंड झाली तरी सुद्धा तुम्हाला तीच मीटिंग जॉईन करायची आहे पुन्हा. नंबर्स द्या यांना. व्हेरी गुड.